गंगाखेड शहरातील गोदावरीचे पात्र कोरडे ठाक पडले. मुळी बांधाऱ्यात भरपूर पाणी आहे, तरी मात्र हे गोदावरी नदीचे पात्र अक्षरशः वाळून गेलेत. हे कुंड आहे, जसं इथं जवळच कृष्णकुंड, आणि हे पण एक जुनंच कुंड आहे. ही त्या कुंडाची तटबंदी आहे. ही तटबंदी जुन्या कुंडाची. हे मुळीला जोडणारा नवीन पूल. अक्षरशः जो पाणी पण जमा आहे, तो पाणीसुद्धा या ठिकाणी वास मारतो. गोदावरी नदी स्वच्छता अभियान देशमुख सर असो किंवा ॲडव्होकेट कुलकर्णी सर असो किंवा इतर त्यांची टीम, या टीमने मिळून घाण ह्या ठिकाणी जी पसरलेली घाण होती, लोकांनी, यजमान जे बाहेरून येतात किंवा पाण्यामध्ये वाहून आलेले कपडे, हे सगळे अशा प्रकारे हे सगळे कपडे एकत्र करून काही कपडे जाळले. पूर्ण घाण साफ करण्याचे काम ही टीम करते. हे गोदावरीचे पात्र आहे. अक्षरशः संपूर्ण दगड या ठिकाणी उघडी पडली. ही जुनी भिंत आहे. पूर्वी बहुतेक हे कट्टाच असावा असा जाण्यासाठी. आज सर्व ही 5 देवळं आहेत गंगेची. 5 देवळं. हे पाणी जे जमा झालेले कपिलीच्या नाल्याचं पाणी आहे. कपिलीच्या नाल्याचं हे सगळं शेवाळ चढलेलं आहे. या ठिकाणी कपिलीच्या नाल्याचं पाणी जमा झालेलं एकदम मंदिराच्या समोर आहे. ही गोदावरी नदी आहे. गोदावरी नदीचं पात्र जे काही दिवसापूर्वी ह्याच गोदावरी नदीचे खूप व्हिडिओसुद्धा व्हायरल झाले होते. या पुलाच्या वरून पाणी जात होतं. पूर्ण पुलाच्या वरून पाणी होतं. आज पण ही नदी कोरडी ठाक आहे. हा समोरील रेल्वे पूल, हा तो नरसिंह मंदिर जे बुडाला तर सगळा गावामध्ये धिंगाणा होतो की नरशा बुडाला, नरशा बुडाला. सुंदर निसर्गरम्य ठिकाण आहे, परंतु काही लोकांनी दुर्लक्ष केले. आजही या ठिकाणी खूप काही करण्यासारखं आहे, पण कोणी काही करत नाही. मासोळी धरणाला गंगाखेडपासून 3 किलोमीटरवर एक मासोळी धरण आहे. त्या धरणात पण पाणी भरपूर आहे. आणि मुळीच्या बांधाऱ्यामध्ये सुद्धा पाणी भरपूर आहे. पण नगरपालिकाची सुद्धा दिरंगाई आहे. माननीय